नमस्कार मित्रांनो, मनचलचल मध्ये तुमचं स्वागत आहे. रात्र असते ती फक्त अंधारासाठी नसते. कधी कधी ती खुशीच्या उभेसाठी असते, कधी कधी ती हातात हात घेऊन बसण्यासाठी असते, कधी कधी ती फक्त शांतपणे हरवण्यासाठी असते, तर कधी कधी दोन शरीराची. अशीच एक रात्र, अशीच एक गोष्ट घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी. रात्रीची 12 वाजून गेली होती. घरात सगळे शांत झाले होते. खोलीत फक्त एक छोटा पिवळा लाईट बल्ब जळत होता. त्याचा प्रकाश भिंतीवर मंद विखुरला होता. खिडकीबाहेर काही हालचाल नव्हती. फक्त विण्याचा आवाज होता. पाऊस नव्हता, वादळ नव्हते. अगदी शांत स्थिर रात्र होती. पलंगावर मी आणि मामी एकमेकांच्या शेजारी बसलो होतो. मी तिच्याकडे पाहिले. तिने गुलाबी रंगाचा साधा नाईटी घातला होता. तिचे केस खांद्यावर विखरले होते. ती थोडीशी जवळ येऊन बसली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मी हलक्या आवाजात विचारले, गाढ झोप लागेल का तुला? ती हसली. आज झोप कोणाला लागणार? आपल्याला बोलायचं होतं ना खूप काही. हो, तुझ्या नाईटीच्या दोरा इतकंच मोकळं बोललं जाऊ, मी हसून म्हणालो. तिने माझ्या हातावर बोट फिरवले. तो स्पर्श हलका होता, पण तरीही तसाच जाणवला. मला वाटलं की माझ्या नसातून हलकीशी ऊब वाहते आहे. तिची बोटं थंड होती, पण तरीही त्या स्पर्शातून काहीतरी न्यारेच जाणवत होतं. तुम्हाला माहिती का, आज मी खूप खुश आहे, ती म्हणाली. का? कारण कोणाशीही मनातलं बोलता येतं तेव्हा भेटतो असा कोणीतरी, आणि जे ते कोणीतरी तुम्ही आहात, ती थोडी लाजत म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिचे होठ हलके हलके हसत होते. ती खूप सुंदर दिसत होती. पण ती फक्त बाहेरून नव्हे, तिच्यातली ती सहजता, ती साधेपणा, ती उबदार वृत्ती, हे सगळं तिला वेगळी बनवत होतं. मी तिचा हात घट्ट धरला. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक विश्वास होता. तो विश्वास शब्दापेक्षा मोठा होता. मी विचारले, तुझी खरी खुशी कशात आहे ग? तिने क्षणभर विचार केला, मग म्हणाली, विश्वासात. कोणीतरी माझ्या मागे उभा आहे ही जाणीव, कोणीतरी मला शोधून काढलं आहे याची सुखद अनुभूती. तुमच्यात ते आहे. ते बोलून झाल्यावर ती थोडीशी माझ्या जवळ येऊन बसली. आता तिचा खांदा माझ्या खांद्याला लागत होता. तिचा हात माझ्या गुडघ्यावर होता. हा परिचय सुरू होता. मी हात लावला नाही, तिनेही नाही. आम्ही असाच बराच वेळ बसलो होतो. मग अचानक तिने माझ्या कानाची येऊन कुजबुज केली. एक गोष्ट सांगू? सांग, मी हळूच म्हणालो. तुम्ही मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मला वाटलं होतं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल. पण तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. आता बसतो का? कारण आता तुम्ही इथे बसला आहात, शेजारी, फक्त माझ्यासाठी. ते बोलून झाल्यावर तिने डोळे मिटले. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या श्वासाचा वेग थोडा वाढला होता, पण ती शांत होती. मी तिच्या डोळ्याजवळ बोट ठेवले. तिला भीती वाटली नव्हती. तुला कळतंय का? तिने डोळे उघडून म्हटलं. जेव्हा तुम्ही मला स्पर्श करता तेव्हा माझ्या शरीरातून एक वेगळीच हुरहुर निघून जाते. शब्दात सांगता येत नाही. जणू मी काहीतरी गमावलं होतं आणि ते पुन्हा मिळालं. मी तिचा हात हातात घेतला. तिच्या तळ हातावर मी हलक्या हलक्या बोटं फिरवली. तिने डोळे मिटले, मागे झुकून बसली. तिला तो स्पर्श जाणवत होता. तिचे होठ थोडेसे हलले. एक हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले. अजून करा. ती कुजबुजली. मी तिच्या तळ हाताच्या मधोमध भाग दाबला. तिने हलकेच हात आवळला. आता तिने माझा हात तिच्या दोन्ही हातांनी घट्ट धरला होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिने डोळे उघडले. दोघांमध्ये शब्द नव्हते, फक्त डोळ्यातले संवाद होते. ती म्हणाली, तुम्हाला एखादं स्वप्न आठवतंय का, जे एवढं सुंदर असतं की तिथून जागं व्हायचं नाही असं वाटतं? हो, अनेकदा. तेच मला आमच्या शेजारी बसल्यावर वाटतं. जणू ते स्वप्नच जगत आहे, पण हे खरं आहे. ते बोलल्यावर तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तिची बोटं माझ्या केसांमध्ये हळू हलत होती. मला तो स्पर्श खूप शांत करत होता. मी डोळे मिटले. फक्त जाणवत होती तिची उभारता उबदारता. तुमच्या खुशीत किती शांतता आहे, ती म्हणाली. कारण तू जिथं आहेस
ती हसली. फार गोड बोलतात हो तुम्ही. आणि तू खूप सुंदर दिसतेस हे सांगण्यासाठी मी इथं आहे. थांबा थांबा, आता मला लाज वाटू लागली. लाजायचं कशाला? लाज ही तर सुंदर भावनासाठी असते. ती शांत झाली. मी तिला हळू माझ्याकडे वळवले. ती माझ्याकडे वळली. आता आम्ही समोरासमोर होतो. तिचे डोळे माझ्या डोळ्यात होते. तिने खाली पाहिले. थोड्या वेळाने वर. हे चाललंच होतं. एक प्रकारचं नृत्य होतं. डोळ्यांचं कधी कधी वाटतं का? ती म्हणाली, की सगळं आपण कुठेतरी गमावून बसलोय. हो, पण मग तुला भेटल्यावरच वाटलं की खरं तर गमवायला काहीच नव्हतं, कारण तूच ती गोष्ट आहेस जी मला नव्याने सापडली. तिचा श्वास हलका झाला. तिने डोळे थोडे बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द तिच्या घशात अडकले. मी पुढे झुकलो. तिच्या कपाळावर हलकं होठ टेकवले. तिने डोळे मिटले. होठ टेकवल्यावर तिने खोल श्वास घेतला. मी हळूहळू मागे सरकलो. तिचे डोळे अजूनही मिटलेले होते. मी तिच्याकडे पाहत होतो. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले. ती म्हणाली, तुमचा स्पर्श काय? जणू माझ्या आतल्या आगीत पाणी घातल्यासारखा. आणि तरीही मला ती शांतता हवी आहे. मग ठेव मला असंच. मी तिचा हात पुन्हा हातात घेतला. काही वेळ आम्ही असंच बसून होतो. फक्त श्वास होता. फक्त हातातील हात होता. फक्त तिच्या नजरेतील विश्वास होता. एक गोष्ट सांगू? तिने हसत म्हणाल. सांग ना. मला रात्रभर तुमच्या शेजारीच बसायचं आहे. बोलायचं नाही, फक्त बसायचं. मग तुझ्या नाईटीचा तो दौरा किती वाजता सुटणार? मी हसून विचारलं. तो तर झोपेआधीच सुटला होता. तुमच्या लक्षात आलं नाही. मी खाली पाहिलं. खरंच तिच्या नाईटीचा दरा अर्धा सुटलेला होता. पण तिला त्याची जाणीव नसावी असं वागत होती. किंवा होती, पण तिने दखल घेतली नव्हती. मी निर्णय घेतला. तिच्याकडे शब्दाशिवाय विचारलं. तिने डोळ्यांनीच सांगितलं, हो. मी तो दोरा हळूहळू पूर्णपणे सोडला. तो हातात ठेवला. तिने माझ्या हातात हात घातला. दोन्ही हातांनी. हे बघ, ती म्हणाली, हा दोरा असे सुटला होता, पण तो परत बांधणार नाही मी. कारण तुम्ही सोडवायला शिकलात तर मी बांधायला शिकेन. आणि आपण दोघे जणू यात मध्ये गुरफटून जाऊ. तर मग त्यालाच ओढ मानतात. ते बोलून झाल्यावर तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत एक विश्वास होता. विश्वास नव्हे, ती समर्पण होती. एकमेकांतील विरघळण्याची, हरवण्याची. ती हळू माझ्या कुशीत आली. तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर होते. मी दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले. तिचे केस माझ्या छातीवर विखुरले होते. तिचा श्वास मला जाणवत होता. तिचं हृदयाचे ठोके मला जाणवत होते. आता खोलीत फक्त तो मंद पिवळा प्रकाश होता. फक्त आमचे श्वास होते. फक्त दोन शरीराची जवळीक होती. ती म्हणाली, तुम्हाला माहिती का काय? आपण आपली नाईट ठरवली होती, पण मी ती माझ्या डोक्यात कितीतरी वेळा जगली तुमच्याशिवाय. आता तुमच्यासोबत जगते आहे. पण तरीही मन अजून भरलेलं नाही. अजून हवंय. किती हवंय? इतकं की जेवढी ही रात्र लांबलचक आहे. मग तू झोपू नकोस. मीही झोपणार नाही. फक्त बसू जवळ शांतपणे, कारण कधी कधी शांतता ही सगळ्यात उंच आवाज असते. ती हसली. तिचे हसणे खूप गोड होते. मी तिच्या हातावर पुन्हा बोट फिरवली. तिने माझ्यावर पाहिलं. तिचे होठ आता माझ्या अगदी जवळ होते. ती कुजबुजली. तुमच्या कुशीत असताना मला विजेचा हलका झटका लागल्यासारखं वाटतं. पण तो दुखत नाही. तो जागवतो, जिवंत करतो. कारण तू माझ्यासाठी तशीच आहेस. स्पर्श हा शब्द नाही, तो अनुभव आहे. मग तो अनुभव आपण रात्रभर नको का घ्यायला? का नको? तुला घ्यायची तयारी असेल तर मी तसाच आहे. तयारी नव्हे, ओढ आहे. हिरकाच्या तुकड्याला दुसऱ्या हिरकाची जशी ओढ असते तशी. ती बोलून शांत झाली. तिचे हात हळू माझ्या पाठीवर फिरू लागले. मी तिच्या दोन्ही गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे होठ थोडे हलत होते. ती काहीतरी म्हणून पाहत होती, पण म्हणेना. बोल, मी म्हणालो. असंच हवंय. तुमचा स्पर्श, तुमचे श्वास, तुमची शांतता, तुमचं सगळं.
ते सगळं तुझ्यासाठीच आहे आणि मी तुमच्यासाठी. तेवढ्यात तिने माझं शर्टाचं बटन हात लावला. एक नाही, दोन नाही, तिने हात हलका ठेवला. मी तिचा हात थांबवला नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. हरकत आहे? तिने विचारलं. नाही, पण याचा अर्थ काय हे तुला माहित आहे का? हो, आपण नाही ठरवली होती आधीच. आता ती जगतोय इतकंच, मग जगूया. ती हसली. तिने दुसरं बटनही सोडलं. मी तिची बोट हातात घेतली. थांब, मी म्हणालो. काय? तू मला विचारलंस ना हरकत आहे का? तुला विचारतो, तुझी हरकत आहे का? तुम्ही थांबलात तर होईल, तिने तिरसट हसत म्हटलं. मी पुढे झुकलो. तिच्या कपड्यावर होठ ठेवले. नंतर भुईजवळ, नंतर डोळ्याजवळ, नंतर गालावर, शेवटी तिच्या हाताच्या बोटावर. तिने प्रत्येक स्पर्शाला मिठी मारल्यासारखं श्वास घेतला. हे काय आहे हे तुला माहिती का? मी विचारलं. काय? आपण एकमेकांचे झालो तरीही आपण आपलो आहोत. हीच ती खरी जवळी. ती गप्प बसली. तिचे डोळे भरून आले, पण ते दुःखाचे नव्हते. ते कृतज्ञतेचे होते. तिने डोळे पुसले. मी हसलो. तीही हसली. तुम्ही मला रडवलं, ती म्हणाली. आनंदाश्रूने कोणी रडवलं असं म्हणू शकतं का? नाही. मग मी रडू दे. रड, मी इथेच आहे ना. ती माझ्या छातीवर डोके ठेवून रडली. शांतपणे, हलकेच. मी तिच्या केसावर हात फिरवत होतो. तिला शांत व्हायचं काही वेळ लागला. मग तिने डोळे पुसून वर पाहिलं. तुम्हाला एक वचन द्यायचं आहे. सांग. ही रात्र संपली तरी हे असंच राहील ना? आपण राहील. कारण रात्र नसते, ती टिकते. ती फक्त भावना असते, जी आपण जपली तर रात्र कधीच संपत नाही. मग आपण ही रात्र कधीच संपू देणार नाही, ती म्हणाली. आता खोलीत फक्त दोन श्वास होते. दोन हात होते एकमेकात गुंफलेले. फक्त दोन शरीर होती एकमेकात विरघळलेली. खिडकी बाहेर अजूनही पाऊस नव्हता. अजूनही वारा नव्हता. फक्त शांतता होती. पण त्या शांततेत एखादे गाणे होते. एखादे हृदयाचे ठोके होते. एखाद्या कुशीची उब होती. ती माझ्या कुशीत डोके ठेवून झोपली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत राहिलो. ती थोड्याशा हवल्याशा हालचाली करत होती. डोळे मिटलेले होते, पण ती जागी होती. फक्त भावनांच्या प्रवाहात वाहत होती. आणि मी तिच्या सोबत. ती थोड्या वेळाने म्हणाली, कधी कधी आपण जगण्यासाठी खूप काही करतो. पण जगणं म्हणजे फक्त इतकंच असतं की कोणीतरी तुमचे स्वतः श्वास मिसळेल आणि तुम्हाला कळेल की तुम्ही एकटे नाहीत. यावर मी उत्तर दिले नाही. कारण उत्तर यापेक्षा मोठं होतं ते मी तिला तिच्या निजलेल्या नजरेतून सांगत होतो. तिच्या हाताच्या बोटातून तिच्या कमरेला माझा हात असल्याने जाणवणाऱ्या तिच्या श्वासातून रात्र हलली होती. पण ती संपलेली नव्हती. कारण ती रात्र नव्हतीच. ती सुरुवात होती एका सुंदर प्रवासाची, ज्याचे नाव होते आपण. ती माझ्या कुशीत डोके ठेवून झोपली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत राहिलो. रात्र आता हलली होती, पण प्रचंड शांत होती. बाहेर फक्त विण्याचा सुरळीत आवाज होता. खिडकीतून पडदा हलत नव्हता. फक्त आमचे श्वास होते. कधी एकत्र येणारे, कधी वेगळे होणारे. तिचे डोके माझ्या छातीवर होते. तिचे केस माझ्या गळ्याला, कपाळाला, हाताला हलकेसे स्पर्श करत होते. कोणताही कृत्रिम सुगंध नव्हता. फक्त तिचा स्वाभाविक कोवळा, नरम, पावसाआधीच्या मातीचा थंडगार वासासारखा गंध. ती जागी होती. खूप जागी, पण खूप विरलेली. तिने एक हात माझ्या पोटावरून सरकवत हळूच माझी बोटं धरली. आमची बोटं एकमेकात गुंफली गेली. ही गुंफण फक्त हाताची नव्हती, तर श्वासाची होती. मनातल्या भावनांची होती. तिनं डोके वर केल्याशिवाय माझ्या कानाची कुजबुजली. तुम्हाला काय वाटतंय या क्षणी? असं की मी किती दिवसापासूनच तुमची वाट पाहत होतो. हे तुला कधी कळणार नाही. पण क्षणभरात तू सगळे दिवस भरून काढलेस. हे ऐकून वाईट वाटतं की मी तुमची ती सगळी वर्ष परत देऊ शकत नाही. तिचा आवाज जरा दाबला. तू मला आता देत आहेस ते अनंत आहे. भूतकाळ फक्त एक बोजा असतो. भविष्य हा एक प्रवास असतो.
पण वर्तमान हा क्षण, ही रात्र, तुझा हात माझ्या हातात, हेच खरं सुख आहे. ती गप्प राहिली, पण तिची बोटं आणखीन घट्ट गुंफली गेली. आम्ही बराच वेळ असेच बसून होतो. शब्द नव्हते, गरज नव्हती. ती तिच्या केसावरून हात फिरवत होतो. तिने तिचा चेहरा माझ्या मानेवर खाली ठेवला होता. तिचे होठ माझ्या कॉलर बोनला हलके स्पर्श करत होते. हा स्पर्श हेतूपूर्ण नव्हता, पण तो इतका जवळचा होता की तिचा प्रत्येक श्वास माझ्या अंगावरून उतरत होता. ती म्हणाली, हे तुम्हाला माहित आहे का? जेव्हा पाठीवरून हात फिरवलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक पांढऱ्याच्या रंगाची शांतता पसरते. कोणताही गोंधळ नसतो, फक्त तुम्ही असता. ही शांतता मीही शोधत होतो. तुझ्यात सापडली. ती हसली. तिचे हसणे गुलाबाच्या पाकळीसारखे कोमल होते. ती पुन्हा बोलली, मग आपण एकमेकात हरवून जाण्याची संध्याकाळ निघाली ना का? हो, आणि ही योग्य वेळ आहे. मी तिचा चेहरा वर केला. तिचे डोळे अर्धे उघडे होते. तिच्या पापण्या चमकत होत्या. तिच्या डोळ्यात एक संत जोर होता, संत पण अगदी मोकळा. मी तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. तिनेही माझ्याकडे पाहिले. काही श्वास असाच गेला. फक्त पाहणे झाले. मग तिने स्वतःहून माझ्या गालावर हात ठेवला. तिचा हात थोडासा थरथरत होता, पण तिने तो हटवला नाही. मी तिच्या हातावर माझा हात ठेवला. हात थरथरतोय का तुझा? ती हलक्या स्वरात विचारले. शरीर थरथरतंय, पण मन स्थिर आहे. पहिल्यांदाच असा स्पर्श होतोय मला, जिथे वाटतं की ही व्यक्ती माझा आरसा आहे. तूही माझा आरसा आहेस. मला माझी शांतता तुझ्यात दिसते. ती हळू पुढे सरकली. तिचे होठ माझ्या होठापासून फार दूर नव्हते. तिने विचारलं नाही, मी विचारलं नाही. फक्त एकमेकांच्या नजरेत आधीच सगळे प्रश्न आणि उत्तर ठरून गेली होती. तिने हलकेच माझ्या खालच्या होठाला तिचा होठ स्पर्श केला. विजेचा हलका झटका हवा तसा क्षणभर सर्व थिजून गेलो. मी डोळे बंद केले. तिनेही दोन होठ मिळाले. थोडे हलले, विसावले. हे पहिला स्पर्श होते. रोमॅन्टिक चित्रपटातल्या ठसठशीत स्पर्शासारखे नव्हते. ते मंद होते, विचारपूर्वक होते. ते सांगत होते, आता मी तुझ्या अगदी जवळ आहे. स्पर्श संपल्यावर तिने डोळे उघडले. ती म्हणाली, हे पहिले होते आपण, आणि ते सगळ्यात गोड होते. मला आणखी हवेत. ती लहान मुलीसारखी म्हणाली, मग ये ना. या वेळी मी पुढाकार घेतला. मी तिच्या दोन्ही गालावर हात ठेवला. तिची त्वचा गरम होती. मी तिच्या डोळ्यावर हलके होठ ठेवले, मग भुईवर, मग नाकावर, मग नाकाच्या टोकावर, मग हनुवटीवर, शेवटी परत ओठावर. हे स्पर्श पहिल्यापेक्षा थोडे जास्त होते, थोडे मोकळे, तरी शांत. आमची नाके भिजत होती. आमचे श्वास एकमेकात विसळत होते. ती माझ्या छातीवर हात ठेवून म्हणाली, तुमच्या हृदयाचे ठोके मला जाणवत आहेत. काय सांगतायत ते? ते सांगतायत की ही व्यक्ती खरी आहे, की ही एक क्षणही खरे आहेत, आणि खूप काही खरे आहे. आजच्या रात्रीची. ती हसली. तिने माझा हात तिच्या कमरेला ठेवला. मी तिला हळू माझ्याकडे ओढले. ती आता पूर्णपणे माझ्या अंगाशी आली होती. तिचे स्पर्श माझ्या छातीला दाबले जात होते. तिचे पोट माझ्या पोटाला, तिचे मांड्या माझ्या पायाशी. हात आमच्या कपड्यांचे अडथळे मात्र अजून होते. तिची नाईटी, माझा कुर्ता. बोलायचा थांबूया का थोडा वेळ? ती कुजबुजली. का? कारण आता शब्दापेक्षा स्पर्श जास्त बोलतो. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. तिच्या पाठीचा कणा गोल होता. मी तिच्या पाठीवर हलके दाब दिले. ती अजून जवळ आली. आता तिचे होठ माझ्या गळ्याला होते. तिने हलकेच माझ्या गळ्याचा भाग स्पर्श घेतला. तिचे होठ थोडे ओलसर झाले होते. मी आपले डोळे मिटून त्या प्रत्येक स्पर्शाची सलगी अनुभव होतो. ती माझ्यावरून हळू उठली. तुम्ही खाली झोपा, ती म्हणाली. का? कारण मला तुमच्याकडे वरून पाहायचं आहे. मी डोक्याखाली उशी घेऊन झोपलो. ती माझ्या कुशीतून हळू बाहेर पडली. ती आता पलंगावर उभी रांगत होती. ती माझ्या पायाजवळून हाताने सरकवत माझ्या डोक्यापाशी आली. तिने माझ्या डोक्याखालची उशी थोडी सरकवली. मग ती माझ्या छातीवर डोके ठेवून पडली. हे काय आहे? मी विचारलं. तुमच्या छातीवर डोकं ठेवलं की मला जगातली सगळ्यात सुरक्षित जागा सापडते.
तिने माझ्या चेहऱ्याकडे वर पाहिलं. नाईट बल्बचा पिवळा प्रकाश तिच्या डोळ्यात थेट उतरत होता. ती सुंदर दिसत होती, इतकी सुंदर की माझा श्वास थांबला. ती हळू वर आली. तिचे हात माझ्या खांद्यावर, तिचे केस माझ्या चेहऱ्यावर पडले. तिने हलकाशा ओठ माझ्या ओठावर ठेवले. ही खेळी सुरू झाली. दोन होठ मिळणे, विसरणे, पुन्हा मिळणे. प्रत्येक स्पर्श सण, प्रत्येक स्पर्श नवीन, प्रत्येक स्पर्श हे खात्री देणारे होते. आपण आणि फक्त आपण एकमेकांच्या कुशीत विरघळणे. रात्र अशीच जात होती. आता वेळ किती झाला हे माहीत नव्हते, पण काही फरक पडत नव्हता. कधी ती माझ्या कुशीत शांत पडली, कधी मी तिला माझ्या हातात घेतले, कधी आम्ही शांतपणे एकमेकांच्या डोळ्यात पाहत बसलो होतो. एका क्षणी ती उठून बसली. तिने हाताने तिच्या नाईटीची दर सोडली. तो हळू खाली घसरला. मी तिकडे पाहिलं. तिने माझा चेहरा हातात घेऊन म्हटलं, आता फक्त माझ्या डोळ्यांकडे पहा. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिने कपडे पूर्णपणे सोडले नव्हते, फक्त अक्षंत, पण त्या वातावरणात तेही खूप होते. ती सुंदर होती, अगदी सहज, नैसर्गिक, कोणत्याही हाव आणि बटनाशिवाय. मी तुझ्या समोर उघड आहे पूर्णपणे. तुला बघायचं जसं वाटेल तशी मी आहे, ती म्हणाली. तू माझ्यासमोर कधीच झाकली नव्हतीस, फक्त तू लक्षात घेतलं नाहीस. ती हसली. तिने माझा हात तिच्या हृदयाजवळ ठेवला. डोके वेगवान होते, पण तिची नजर शांत होती. मी तिच्या गालावर हात ठेवला. ती त्या हातावर गाल टेकून बसली. तुमचा स्पर्श जेवढा हलका आहे तेवढाच खोल आहे, ती म्हणाली. कारण मी ठरवलंय बाळ, फक्त तुझी सुखात भर घालायची, कधी वजा नाही करायची. ती शांत झाली, पण त्या शांततेत सगळं काही बोललं गेलं. तिने पुन्हा माझ्या वर झोपायचं ठरवलं. तिने मला सरळ झोपवलं. ती माझ्यावर आली. तिचे दोन्ही हात माझ्या डोक्याखाली, तिचे नाक माझ्या नाकाला घासत होते. ती माझ्यावर पूर्णपणे पसरली होती. तिची ऊब, तिचं वजन, तिचा जवळीक. बरं आहे का तुला, मी विचारलं. आतापर्यंतची सर्वात सुरक्षित क्षण आहे. मी तुमच्या वर आहे, पण तुम्ही माझ्यावर राज्य नाही करत. तुम्ही फक्त माझ्यासोबत आहात. हेच तर खरं प्रेम आहे ना. हो, राज्य नव्हे, सोबत असणे. ती खाली आली. तिने माझ्या कपड्यावर हळू स्पर्श घेतले, मग माझ्या डोळ्यावर, मग नाकावर, मग दोन्ही गालावर, मग होठीवर. शेवटी होठांवर. हे स्पर्श मंद होते, पण ते होठांवर रेंगाळत राहिले. ती होती तिकडेच, मीही होतो. आम्ही गप्पा होतो, फक्त बोलत होतो. एक अद्भुत सर होता. जणू सगळे तारे शांतपणे पडत होते. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिची त्वचा जिथे उघडी होती तिथे मी मऊ होती. तिने तिचे केस माझ्या बोटात गुंडाळले. मी तिच्याच ओढीत हरवलो. तिने माझ्या कानात कुजबुजलं, काहीतरी खास करू काय? तुम्हाला पूर्णपणे आवरायचं मला, असं म्हणून ती माझ्यावरून उठली. तिने मला बसवलं. मी तिच्या समोर बसलो. ती माझ्या मागे गेली. तिने माझ्या डोळ्यावरून हात ठेवला. डोळे मिटली, ती म्हणाली. मी मिटले. तिने माझा कुर्ता हळूहळू वर केला. मी शांत होतो. फक्त स्पर्श होता, विश्वास होता. तिने माझी पाठ स्पर्श घेतली, मग खांदा, मग मान, मग परत खांदा. प्रत्येक स्पर्शात अपूर्वासारखे होते. ती आता माझ्या डोळ्या उघड्यावर परत आली. आता उघडा, मी म्हणालो. मी उघडले. तिचे डोळे भरून आले होते, पण ती हसत होती. काय झालं, मी विचारलं. तुम्ही मला किती विश्वास दिला हे जाणवलं. मी तुमचा कुर्ता वर करत होतो. तुम्ही डोळे मिटून बसला होता. कोणीही माणसं एवढा विश्वास दाखवू शकतो. तू करू शकतेस, म्हणून मी दाखवतो. ती माझ्या कुशीत बसली. तिने डोके माझ्या छातीवर ठेवले. ही खूप गाढ रात्र होती. ती हळू बोलली, तुम्हाला काय वाटतं, आपण अजून किती हरवू शकतो एकमेकांत? हे हरवणे अनंत आहे, कारण हे हरवणे नव्हे, सापडणे आहे. ती गप्प झाली, पण तिची बोटं अजून बोलत होती. ती माझ्या छातीवर गोल गोल फिरत होती. जिथे रात्र विरलेली नाही, फक्त थांबली आहे. आता वेळ पहाटेच्या दिशेने गेली होती, पण अंधार अजून होता. आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलो होतो. तिने मला विचारलं, झोप येत नाही का तुला? येणारच नाही.
तू जागी आहेस तोपर्यंत. मी तिच्या सोबत आहे याचा अर्थ काय? म्हणजे मी कधीच झोपणार नाही. ती हसली. तिचे हसणे थकलेले होते पण समाधानी. मी तिला उशीवर झोपवले. तिचं डोकं उशीवर. ती माझ्याकडे वळून मी तिच्या समोर उशीवर डोके ठेवून तिच्याकडे हसत होतो. ती तिसरी रात्र. जिने हसत विचारलं, नाही, ही एकच रात्र आहे. फक्त तिच्याशी खेळतोय आपण. मस्त खेळ आहे. तिने माझा हात धरला. दोघेही शांत होतं. तिचे डोळे हळूहळू मिटत होते पण ती जागी होती कारण तिचे होठ हलत होते. मी विचारलं. ती म्हणाली, एक गाणं गुणगुणते मनात. काय गाणं? तू आहेस म्हणून रात्र ही खास आहे. मी तुला गाणं शोधून ऐकवेन उद्या. उद्या म्हणजे कधी? या रात्रीनंतर झोप उठल्यावर. मग झोपू नकास म्हणतेस. मग झोपू नको. ती हसली. हे हसणे कोमल आणि विसावलेले होते. मी तिला पाहत राहिलो. तिने डोळे मिटले. श्वास सुरळीत झाला. ती झोपली होती की विरली होती कळेना. पण मी जागा होतो. उशीमध्ये तिचा हात पकडून. मी जागा होतो उशीमध्ये तिचा हात पकडून. पहाटेची वेळ होती. तिचा हात माझ्या हातात होता. तिची बोटं माझ्या बोटात विणलेली होती. ती गाढ झोपली होती. तिचा श्वास हलका होता, सुरळीत होता. तिच्या होठांवर हलके हास्य होते. एखादे सुंदर स्वप्न पाहत असते तेव्हा असे हसू येते. तिचे केस उशीवर पसरले होते. काही तिच्या गालावर पडले होते. मी हात हलवू न देता तिच्या गालावरचे केस हलके हलके सरकवले. ती हलली पण उठली नाही. तिच्या हाताची पकड घट्ट झाली. खोलीत अजूनही तो मंद पिवळा प्रकाश होता. बाहेरून पहाटचा पांढरूसा अंधार एखाद्या स्वप्नाप्रमाणे खिडकीतून डोकावत होता. त्यावेळी जाणवलं ही रात्र संपत होती पण ती संपू द्यायची नव्हती. मी मनात म्हणालो, अजून थांब, थोडीशी थांब. 5:15 वाजले असतील. तिची हलकी हालचाल झाली. तिने डोळे उघडले. अर्धी झोप अर्धे जागे. तिने पाहिलं. मी तिच्याकडे पाहत होतो. ती हसली. ते हसणे पहाटेच्या पहिल्या किरणापेक्षा सुंदर होते. तू जागा होतास? ती कुजबुजली. हो, तुला बघत होतो. किती वेळ? तू झोपलीस तेव्हापासून. ती क्षणभर गप्प राहिली. मग तिने माझा हात तिच्या हात गालाशी लावला. तुमचा हात अजूनही उबदार आहे आणि डोळे कोरडे आहेत. म्हणजे तुम्ही रडलात नाही. रडायचं कशाला? तू माझ्या शेजारी होतीस. जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्या हातात होती. मी कशाला रडू? संपत असलेल्या रात्रीसाठी रडू शकतात लोक. ही रात्र संपत नाही. ती माझ्यात उमटली आहे. तुझ्यात मावळली आहे. ती कुठेच जाणार नाही. तिने उठून बसण्याचा प्रयत्न केला पण अंग चापलेले होते. ती हसली. आपण किती वेळ असेच पडलो होतो. माझा खांदा सुंद झालाय. मी सांगितलं होतं ना तुला. ते सर्वात सुरक्षित जागा सांगून तिथे सुन्नपणा येतो. पण तो सुखाचा सुन्नपणा आहे. तिने हात पसरवले. तिची नाईटी अजूनही थोडा सैली व्हायला होता. ती विस्कटली होती पण त्या विस्कटलेपणात ती इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिने विचारलं, काय बघताय? तुझ्यातली सकाळ बघतोय. किती शांत आहे तुझ्यातली सकाळ. तुम्ही तर कविताच करून टाकली रात्रभर. तुझ्याबद्दल लिहायला ग्रंथ लागतील आणि तरीही कमी पडतील. ती माझ्या जवळ आली. तिने माझा हात तिच्या मानेभोवती घातला. मी तिला हलके खाली वाकवले. ती आता माझ्या छातीवर होती पण आता दगडासारखी नव्हे. ती पहाटेच्या धुक्यासारखी हलली होती. तिचे डोळे माझ्या डोळ्यात होते. तिचे होठ माझ्या होठाजवळ. एक स्पर्श द्यायचा आहे मला, जो या रात्रीचा सांगता करेल पण एका नव्या गोष्टीला सुरुवात करेल. ती म्हणाली. मग दे. तिने हळू स्पर्श घेतले. हे दुसऱ्या भागातल्या सर्व स्पर्शापेक्षा वेगळे होते. त्यात आता काहीतरी पुन्हा भेटूया असे होते. ते संथ होते, ओलसर होते पण त्यातून एक आश्वासन देत होते. हा शेवट नाही. ती मागे सरकली. तिचे डोळे संपत होते. 6चे 2 कप आणि उघड्या खिडकीसमोर गप्पा. ती उठली. तिने नाईटी व्यवस्थित केली. मी चहा बनवते, ती म्हणाली.
एवढ्या सकाळी आपल्याकडे चहा आहे का स्वयंपाकघरात? मी आणली होती कालच्याच सायंकाळी. म्हणजे तू आधीच ठरवून आली होतीस की रात्रभर जागे राहू आणि सकाळी चहा करू. ती हसत म्हणाली, मी फक्त तयारी करून गेली होती, बाकी तुमच्यावर होतं. ती स्वयंपाकघरात गेली. मी तिच्या मागे गेलो. लहानच्या स्वयंपाकघरात पहाटेचा प्रकाश पडत होता. ती गॅसवर पाणी ठेवून बसली. मी दारात उभा होतो. तिने पाहिले. इकडे या, असे उभे राहू नका. मी गेलो. तिने मला समोर बसवले. ती चहा बनवत होती. तिच्या हाताची हलकीशी हालचाल. ती चहाची पानं घालत होती. साखर घालत होती. दूध घालत होती. सगळं एवढं सहज. मी विचारलं, रोजच्या सकाळी असे करतेस? कधी कधी, पण आज महत्वाची सकाळ आहे. पहिल्या रात्रीनंतर पहिली सकाळ ही आठवण ठरेल. चहा तयार झाला. तिने 2 कप भरले. एक माझ्या हातात दिला, एक तिने घेतला. आम्ही खिडकीजवळ उभे राहिलो. बाहेर पक्षी किलबिल करू लागले होते. झाडांवर हलकीशी हिरवळ पसरली होती. अजून थंडी होती, पण चहा उबदार होता. ती बोलली, ही सकाळ तुमच्यासोबत कशी वाटते? जणू ही सकाळ फक्त आपल्यासाठी आहे. बाकी संपूर्ण जग अजून झोपेत आहे. फक्त आपण दोघे जागे आहोत. हेच खरं सुख असतं का? हो. मोठे घर, महागड्या गाड्या, पैसा या सगळ्या गोष्टी सुख देतात. पण ही शांतता, ही एकटेपणा नसतो. ही सोबत गप्प बसण्याची सवय असते. ती चहाचा कप खाली ठेवून माझ्या कुशीत येऊन बसली. तिचे हात माझ्या मानेभोवती, तिचं डोकं माझ्या खांद्यावर. असेच आम्ही थोडा वेळ उभे होतो. खिडकी बाहेरून हवेची झुळूक येत होती. ती माझ्या केसांना स्पर्श करत जात होती. तुला माहित आहे का, ती म्हणाली, मी आजपर्यंत अनेक सकाळची वाट पाहिली, पण आजची सकाळ मी विसरणार नाही. कारण कारण आज माझ्यातला विश्वास आणि तुमच्यातली सुरक्षितता एकत्र आली आहे. मी तिच्या केसातून हात फिरवला. तिने डोळे मिटले. तिला तो स्पर्श शांत करत होता. काही वेळाने ती बोलली, आता सांगा, या रात्रीनंतर आपण काय करू? काय करायचं आहे तुला? तुम्हाला भेटत राहायचं आहे. शांतपणे, मोठा गोंधळ न करता. फक्त आपणच असावं असं. मग तेच होईल. मी येईल, तू येशील, आपण बोलू, शांत बसू, एकमेकांचे श्वास ऐकू, एकमेकांची मने ओळखू, जिथे आठवणी कायमच्या होतात. आता सकाळ पूर्ण उजाडली होती. चहाचे कप रिकामे झाले होते. ती माझ्या कपड्यांना हात लावत होती. हा कुर्ता तुम्ही कधी या आधी घातला होता? नाही, आज पहिल्यांदा. म्हणून मला तुमच्यात नवेपण दिसत होते, कपड्यातही. ती माझ्या समोर उभी राहिली. तिने दोन्ही हात माझ्या कमरेभोवती गुंडाळले. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. ती माझ्या छातीवर डोके टेकवून म्हणाली, हे असंच ठेवूया. हात कमरेमागे, डोके छातीवर, श्वास सोबत, स्पर्श जवळ. अजून किती वेळ? कधीतरी जावं लागेल, पण तो परत येण्याचा वेळ असेल ना? तोच खरा वेळ असतो, परत येण्याचा, संपण्याचा नव्हे. ती वर पाहिली. तिचे डोळे अगदी भरून आले होते, पण आनंदाचे होते. आता ती रडणार नव्हती. आता ती समाधानी होती. तुम्हाला एखादी गोष्ट मी कबूल करू? ती म्हणाली, कर. मी या रात्रीला घाबरत होते, कारण अशा रात्री नंतर दुसऱ्या दिवशी जाग येते आणि वाटतं कदाचित हे सगळं स्वप्न होतं. पण आता उघड्या डोळ्यांनी पाहतय तुम्ही इथे आहात, म्हणजे हे स्वप्न नव्हते. स्वप्न तेव्हा असतं जेव्हा सगळे डोळे मिटलेले असतात. पण माझे डोळे उघडे होते, तुझेही उघडे होते, म्हणून हे स्वप्न नाही. ती हसली. तिने माझा हात घेतला आणि तिच्या ओठांशी लावला. हा स्पर्श साठवून ठेवते. आता उशीर झाला होता. तिला जायचे होते. तिने नाईटी बदलून साधा सलवार कुर्ता घातला. ती नटली होती, पण अजूनही तिच्या डोळ्यात कालची तीच चमक होती. ती माझ्याकडे आली. मी दारात उभा होतो. जाताना काय सांगशील? मी विचारलं. जाताना नाही, परत येताना सांगेन सगळं. तेव्हा काय सांगशील? तेव्हा सांगेन की ही भेट ही केवळ एक रात्र नव्हती,
ती एक सुरुवात होती. ती बाहेर पडताना वळली. तिने पुन्हा माझ्याकडे धाव घेतली. तिचे दोन्ही हात माझ्या गालावर आणि तिने एक स्पर्श घेतले. मंद, शांत, अगदी न रडता, न हसता, फक्त विदाई. पण ती विदाई, पुन्हा भेटू या शब्दापेक्षा मोठी होती. आठवणीत राहशील का माझ्या, ती कुजबुजली. माझ्या श्वासात राहशील, डोळे मिटले, ती दिसशील, डोळे उघडले की जाणवशील. ती वळून गेली. दार बंद झालं. खोलीत फक्त तो मंद पिवळा प्रकाश नव्हता, आता सकाळचा पांढरा प्रकाश होता. मला अजूनही तिचा स्पर्श जाणवत होता. तिचा नाईटीचा दोरा माझ्या हातात होता. तिने तो माझ्याकडे ठेवून दिला होता. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दारावर बेल वाजली. मी दार उघडले. ती होती, हातात एक छोटी डायरी घेऊन. ती आत आली. तिने काही बोलल्याशिवाय ती डायरी माझ्या हातात दिली. ती डायरी मी उघडली. पहिल्या पानावर लिहिले होते, त्या रात्रीच्या खुशीत मला माझे घर सापडले. आता मी भटकणार नाही. मी तिच्याकडे पाहिलं. ती हसत होती. हे सगळं प्रेम आहे, शब्द नाहीत. फक्त एक सुरुवात आहे. पुढचे पान तुम्ही भरायचे. मीही तुझ्यात विरघळलो. आता उरलो नाही, पण सापडलं. ही रात्र कधी संपणार नाही, कारण आता ती दिवसात बदलली आहे. तुझ्या डोळ्यातले दिवस, माझ्या कुशीतली रात्र. ती वाचून हसली. मग तिने डोके माझ्या कुशीत ठेवले. अगदी तशीच, पण आता कुठलीही घाई नव्हती. कारण ही कथा संपलेली नव्हती, ती नुकतीच सुरू झाली होती. प्रेम हे एखाद्या रात्रीची गोष्ट नसते. ते असंख्य रात्री, असंख्य सकाळ, असंख्य श्वास यांची सांगड असते. त्या रात्री आम्ही एकमेकांत हरवलो, पण त्या हरवण्यात सापडलो. आम्हाला आमची शांतता सापडली, आमची जागा सापडली, आमची सुरक्षितता सापडली. आजही ती येते, कधी रात्री उशिरा, कधी सकाळी लवकर, कधी डोळ्यात गाणे घेऊन, कधी श्वासात गप्पा घेऊन. पण प्रत्येक वेळी जाताना म्हणते, ही रात्र संपलेली नाही, ती आपल्यातच आहे, नेहमीसाठी. आणि मी तिला सांगतो, मी कधीच तुझी रात्र संपू देणार नाही, कारण तू माझी संपूर्ण दुनिया आहेस. ही गोष्ट त्या रात्रीची, कुशीतली, त्या श्वासातली, त्या स्पर्शातली तुम्हाला कशी वाटली? जर या गोष्टीने तुम्हाला थोडीशी का होईना पण शांत दिली, जर तुम्हाला वाटलं की असं प्रेम खरंच कुठेतरी असतं, तर मग या व्हिडिओला लाईक करा. एक छोटासा लाईक ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा असते. आणि ही गोष्ट तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा, कारण अशा गोष्टी शब्दापेक्षा जास्त सांगून जातात. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला मनचंचलला सबस्क्राईब करा. अशा भावना, अशी प्रेमाची उबदार गाठोडी, अशा कवितेपेक्षा हळव्या गोष्टी आम्ही आणत राहू. सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची पुढची कथा ती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला मनचलचल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.